गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रणाम। सर्व सद्गुरू भक्तांना माझा मनापासून प्रणाम। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 5 भावदर्शन पहिले। श्री गणेशाय नमः। गणेशाला वंदन करून आपण या भावदर्शनाचा प्रारंभ करूया। हे गणेशा, हे विघ्न विनाशका, पहिल्या अध्यायापासूनच हे प्रभू मी अगदी प्रसन्न आहे। याचं कारण, हे गणेशा, तू माझ्या हृदयात तुझं आसन तयार केलेले असून तू त्या ठिकाणी स्थिरपणाने बसलेला आहेस आणि म्हणूनच माझ्याकडून सद्गुरु चरित्राचं हे गायन होत आहे आणि त्यामुळे मला प्रसन्नता लाभलेली आहे। आता यापुढे सद्गुरूंचं अध्ययन सुरू होणार आहे। अध्यात्मातील अत्यंत कठीण असा भाग आता सुरू होत आहे। या ठिकाणी सद्गुरू वेदांचं अध्ययन करणार आहेत, उपवेदांचंही अध्ययन करणार आहेत आणि हे सगळं पाहिलं की मला प्रश्न असा पडतो की वेद, उपवेद, वेदांची षडांगे आणि इतरही त्याला अनुषंगिक असणाऱ्या अनेक ग्रंथांचं अध्ययन हा मोठा आणि खूपच मोठा असा पसारा आहे। तो पसारा मनातही आणला की माझं मन अगदी गोंधळून जातं आणि मला प्रश्न पडू लागतात की एवढं मोठं हे गहन जे अध्ययन आहे सद्गुरूंनी केलेलं त्यांच्या गुरूंच्या साहाय्याने, ते श्रोत्यांपर्यंत पोचवावं कसं, असा मला प्रश्न पडलेला आहे। कारण हे ग्रंथ समजून घेणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही आणि माझ्यासारख्याचं तर नाहीच नाही। माझ्या बुद्धीला सीमा आहेत। मानवी बुद्धी ती किती चालणार, हे सगळं समजून घेण्यासाठी हे परमेश्वरा, मला तुझ्या साहाय्याची गरज आहे। हे समजून घेणं आणि श्रोत्यांपर्यंत पोचवणं हे फार कठीण काम आहे। माझी बुद्धी तर जमिनीवर चालायला देखील, सरपट चालायला देखील अपुरी पडते। ती
हे ग्रंथ समजून घेत असताना आकाशामध्ये विहार कशी बरे करेल, समुद्राच्या तळामध्ये सहजपणाने कशी फिरेल, कारण या ग्रंथांची खोली आणि या ग्रंथांची उंची आणि या ग्रंथांचा विस्तार माझ्या बुद्धी पलीकडे आहे. आणि सद्गुरूंनी हे ग्रंथ समजून घेत असताना जे अपार अपार कष्ट घेतले, ते कष्ट पाहता मला ते कसे समजेल आणि ते कसे समजावून सांगता येईल याचे अनेक प्रश्न पडलेले आहेत. हा ईश्वर प्रथमतः आकाशामध्ये ओंकार रूपाने प्रकट झालेला आहे आणि त्याच्या ह्या प्रकटीकरणानंतर शब्द भांडार खुले झालेले आहे आणि या शब्द भांडारामध्ये, या ब्रह्मस्वरूपामध्ये आमचे सद्गुरू अगदी आनंदून या ग्रंथामधल्या शब्द ब्रह्माशी संवाद करताना मला दिसत आहेत. ईश्वर या शब्द भांडारामध्ये आणि या शब्द ब्रह्मामध्ये स्वतःला गुरफटून घेऊन बसलेला आहे आणि या शब्द ब्रह्मामध्ये तो अत्यंत प्रसन्न झालेला असून त्याची या प्रसन्नतेमध्ये जी समाधी लागली आहे, त्या समाधीच्या जवळ आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज अत्यंत आनंदाने बसलेले आहेत, देहबुद्धी विसरून बसलेले आहेत. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या शब्द ब्रह्माबरोबर त्यांची जी सलगी आहे, जो स्नेह आहे, त्यामुळे ते त्यांच्याशी अत्यंत गोड असा संवाद करताना मला इथून दिसते आहे. बरं, त्या संवादामध्ये त्यांना एवढा आनंद होतो आहे की त्यामुळे ते अगदी मोहरून गेलेले, त्यांचा चेहरा प्रफुल्लित झालेला मला दिसतो आहे. आनंदाने ते अगदी फुलून गेलेले आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर माझ्यासारख्या पामराच्या मनामध्येही असा विचार येतो की आपणही तिथे जावं, सद्गुरूंच्या जवळ जाऊन बसावं आणि त्यांचा जो संवाद चाललेला आहे शब्द ब्रह्माला अवलंबून, शब्द ब्रह्मामध्ये विहार करत करत समाधीमध्ये बसलेल्या त्या परमेश्वराबरोबर ते जे काही बोलत आहेत, जे संभाषण करीत आहेत, त्याचे अमृत कण वेचावेत, त्याचं अमृतपान करावं असं मला वाटतं आहे. आणि हे सगळं मला ठाऊक आहे की माझी आध्यात्मिक शक्ती तेवढी नाही आहे, मी त्या योग्यतेचा नाही आहे. परंतु मला एक आशा आहे की सद्गुरूंचं बोट धरून, सद्गुरूंच्या मागे मागे बाळासारखं रांगत का होईना, बळे का होईना, त्यांच्या गळ्यात पडून हट्ट करून मला तिथे जाता येईल आणि हे ऐकता येईल असं मात्र माझ्या मनात आल्यापासून राहत नाही. पण हे करायला जेव्हा केव्हा माझा प्रयत्न सुरू होतो तेव्हा मला असं लक्षात येतं की अरे, हे मिळवणं म्हणजे क्षितिज हाती धरण्यासारखं आहे. क्षितिज जसं आपल्याला हाताने पकडता येत नाही, क्षितिजावर पोचता येत नाही. कारण आपण क्षितिजावर पोचण्यासाठी जे ठिकाण निश्चित करावं तिथे पोचतो, तो लक्षात येतच क्षितिज आणखी तेवढ्याच अंतरावरती पुढे आहे.
त्याप्रमाणे सद्गुरू आणि परमेश्वर यांच्या या संवादस्थळी पोचायचं ते एखाद्या क्षितिजावर पोचण्यासारखं आहे, हे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. पण म्हणूनच हे माझ्या आवाक्या बाहेर आहे. हे परमेश्वरा तुला ठाऊक आहे, हे गणराया तुला ते ठाऊक आहे, आणि म्हणूनच मला तुझं सहाय्य हवं आहे, तुझा आश्रय हवा आहे. कारण हा संवाद ऐकणं हे माझ्यासाठी फार फार महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठीच महत्वाचं आहे असं नाही, तर सद्गुरूंच्या या बौद्धिक क्षमतेची सगळी जी शक्ती आहे, बौद्धिक क्षमता आहे, ती श्रोत्यांनाही अवगत व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून श्रोत्यांनो, या प्रयत्नामध्ये आपणही माझ्याबरोबर असावं, आपणही माझ्याबरोबर यावं. सद्गुरू ज्या समाधीपाशी, शब्दब्रह्मापाशी स्वतःला विसरून, देहभान विसरून, आनंदाने आणि मोहरून जाऊन तिथे संवाद करीत आहेत, अशा ठिकाणी जाण्यासाठी हे श्रोत्यांनो आपणही मजबरोबर यावे. म्हणजे मग पुढची ही जी कथा आहे सद्गुरूंच्या अध्ययनाची, अभ्यासाची, त्या प्रक्रियेचा अभ्यास आपल्याला करणे ही सुलभ जाईल. आणि म्हणून आपणही माझ्या समवेत तिथे यावे अशी माझी आपल्यालाही कळकळीची विनंती आहे. त्यासाठी आपण सावध व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्या शक्ती एकवटून, कानामध्ये प्राण आणून, डोळ्यामध्ये प्राण आणून आणि देहबुद्धी विसरून आपणही सद्गुरूंच्या सान्निध्यात पोचण्याची आवश्यकता आहे. कारण या ठिकाणी राहून ते जो काही अभ्यास करणार आहेत, त्या अभ्यासाची कल्पना करणे ही आपल्यासाठी अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून आपल्याला सद्गुरूंची कृपाच लाभली पाहिजे. त्याशिवाय सद्गुरूंच्या या दिवसांचा, अभ्यासाच्या दिवसांच्या, गुरुकुलातील अभ्यासाच्या अत्यंत कठीण अशा काळाचा आपण नीट रीतीने अभ्यास करून त्यातील जे सुप्त असं तत्व आहे ते अवगत करू शकणार नाही. म्हणून आपण या गोष्टी अवश्य करायला पाहिजेत असं मात्र मला वाटतं. असो, बाबाजी काही दिवस सखाजी शास्त्रीजींच्याकडे, आपल्या स्नेहाकडे राहिले. आणि सगळी बोलणी झाल्यानंतर, प्रल्हादाला तिथे ठेवायचे ठरल्यानंतर, त्याला शिष्य म्हणून मान्यता मिळाल्यानंतर बाबाजींचं तिथलं काम संपलं आणि ते परत जायला निघाले. जाताना पुन्हा एकदा त्यांना प्रल्हादाची खूप काळजी वाटली. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि समजावून सांगायला पुन्हा सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की प्रल्हादा, आता या ठिकाणी सखाजी शास्त्री हे तुला पितृस्थानी आहेत. त्यामुळे सखाजी शास्त्रींच्या आज्ञा तंतोतंत पाळल्या पाहिजेत. जशा आपण आपल्या पिताजींच्या आज्ञा पाळतो, त्याचप्रमाणे सखाजींच्याही आज्ञा पाळल्या पाहिजेत. त्यांच्याबरोबर बोलताना आपण नम्रता बाळगली पाहिजे. त्यांची आज्ञा अखेरची असली पाहिजे. त्यावरती प्रतिप्रश्न विचारायचे नाहीत. हे असं मी का करू नये वगैरे हे काहीही विचारायचं नाही. त्यांनी सांगितलं आणि आपण केलं अशीच गोष्ट असली पाहिजे. याचं प्रमुख कारण तू लक्षात घे की तू या ठिकाणी विद्यार्जनासाठी आलेला आहेस. या आज्ञामध्ये
काय खरं काय खोटं, कोणती आज्ञा बरोबर कोणती आज्ञा चुकीची हे तपासण्यासाठी आलेला नाहीस. त्यामुळे आज्ञेचं मूल्यमापन करायचं नाही, तर विद्येचं मूल्यमापन करायचं, विद्येचं अर्जन करायचं. त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत हे लक्षात ठेवायचं. कारण हे वय जे आहे, याच वयामध्ये विद्या प्रसन्न होते, विद्येचं अर्जन करता येतं, विद्या प्राप्त होते. जर या वयात आपण हे करायला चुकलो तर नरजन्मामध्ये येऊन काहीही उपयोग होणार नाही. हा जन्म वाया जाईल आणि हा जन्म वाया गेला की पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडावं लागेल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची, तात्कालिक गोष्टींना महत्त्व द्यायचे नाही. मूळ महत्त्व आहे ते विद्यार्जनाला. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. घरच्या आठवणी काढायच्या नाहीत, प्रेमाचं भरतं येऊ द्यायचं नाही, व्याकुळ व्हायचं नाही, आठवण आली म्हणून रडत बसायचं नाही आणि रडून आपल्या दुःखाचं प्रदर्शन इतरांच्या समोर मुळीही करायचं नाही. जर समजा आपल्याला खरोखरच आठवण आली आणि आपण आठवणींनी अगदी कासावीस झालो, तर त्यावेळेला आपला नातेवाईक, खरा नातेवाईक, हृदयस्थ नातेवाईक भगवंत आहे, एवढं लक्षात ठेवायचं. परमेश्वराला शरण जायचं आणि नामस्मरण करत बसायचं. बरं का प्रल्हादा, नामस्मरणामध्ये या सगळ्या आठवणी विसरून जायच्या, बुडवून टाकायच्या. परमेश्वराबरोबर प्रेमसंबंध निर्माण करणं, परमेश्वराची माया मिळवणं हे आपलं खरं ध्येय असल्यामुळे परमेश्वराची आराधना करायची, त्याची आठवण काढायची, नामस्मरण करायचं. बरं का. आणि इथे गुरुकुलामध्ये जे कुठले नियम असतील, गुरुकुलांनी आपापल्या ठिकाणानुसार, प्राप्त परिस्थितीनुसार नियम केलेले असतात. ते नियम इथे या गुरुकुलात हे नियम, त्या गुरुकुलात ते नियम, अशी तुलना करायची नाही. या ठिकाणी जे नियम असतील ते नियम अंतिम समजून त्याचं काटेकोरपणाने पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते करत असताना कितीही अडचणी आल्या, कुठल्याही गोष्टी कराव्या लागल्या, तरीही त्या करायच्या. आणि हे करत असताना दुसऱ्याची तुलना करायची नाही. अमुक विद्यार्थी असा वागतो, तो तसा बोलतो, हा असा करतो, हे कुठल्याही गोष्टी आपल्या बोलण्यात कधीही येता कामा नये. आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्यासाठी म्हणून इतरांचे दोष कधी दाखवायचे नाहीत. अशा रीतीने स्वतःचं समर्थन कधीही करायचं नाही, असं त्यांनी अत्यंत कठोर शब्दामध्ये आणि प्रेमाने देखील प्रल्हादाला समजावून सांगितलं. आणि असा उपदेश करून आपल्या भावाला, आपल्या बंधूला हृदयाशी धरून आणि स्वतःची काळजी घे असं सांगून अखेर बाबाजी निघून गेले. बाबाजी गेले आणि एकदम प्रल्हादांना रिकामं रिकामं वाटलं, शून्यवत वाटलं. आजूबाजूचं सगळं जग, आता आपलं कोणीही नाही इथे, असं त्यांना क्षणात एकदा वाटलं. बंधुदृष्टी आड झाले आणि मन, त्या प्रल्हादांचं मन उद्ध्वस्त झालं की गेला. आता प्रेमाचं माणूस दूर केलं. मग त्यांनी खूप प्रयत्नांनी आपलं मन शांत केलं आणि स्वतःला बजावलं की अरे, शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षणाच्या मार्गावर प्रत्येकाला एकट्यानेच चालावं लागतं. आपल्या घरातलं कोणी विद्वान असू देत, वडील आपले विद्वान असू देत, बंधू आपले विद्वान असू देत, कोणीही विद्वान असलं तरी त्याचा आपल्या अभ्यासाला कुठलाही उपयोग नसतो. आपल्या अभ्यासासाठी आपल्याला आपलीच बुद्धी चालवावी लागते,
आपलेच डोळे वापरावे लागतात, आपले आपणच कष्ट करावे लागतात. या मार्गावरती आपले आपण आपल्या पायांनी चालावे लागते. दुसऱ्याच्या पायांनी अध्यात्म मार्गावर, बुद्धीच्या मार्गावर, विद्यार्थी जीवनातील कष्टांच्या मार्गावरती दुसऱ्याचं सहाय्य उपयोगी पडत नाहीत. स्वतःचे कष्ट स्वतःलाच घ्यावे लागतात, तरच विद्यादेवी प्रसन्न होते. आणि म्हणून हे प्रल्हाद महाराजांनी स्वतःलाच अशा प्रकारची आज्ञा दिली की हे प्रल्हादा, हा तुझा एकट्याचा मार्ग आहे. इथे आपले वडील बंधू विद्वान आहेत म्हणून सारखं त्यांचा हात धरून चालणार नाही आणि सारखं त्यांच्या पायानी मार्गक्रमण करता येणार नाही, तर तुला तुझ्या स्वतःच्या पायानी चालावं लागेल आणि म्हणून तू सिद्ध व्हायला पाहिजे. असा विचार मनात आल्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्या ईश्वराची आराधना केली. त्याला हृदयामध्ये पूर्णपणे भरून घेतलं आणि मग प्रल्हादांनी निश्चय केला, सगळ्या व्यावहारिक गोष्टी झटकून टाकल्या आणि स्वतःला विद्याभ्यासामध्ये झोकून दिलं. हे झोकून देत असताना त्यांनी 3 गोष्टींचा आश्रय घेतला. 1 तप, 2 स्वाध्याय आणि 3 प्रणिधान. या त्रयींमध्ये स्वतःला त्यांनी गुंतवून टाकलं. स्वतःची चित्तशुद्धी केली. चित्तशुद्धीसाठी काया वाचा मनाने स्वतःवरती नियंत्रण त्यांनी मिळवलं. या गोष्टीला तप असं म्हणतात. हे तप त्यांनी केलं. कुठलं? काया वाचा मनाने स्वतःच्या मनावरती ताबा मिळवला, चित्तशुद्धी केली. अशी 3 प्रकारची तप असतात. 3 प्रकारची. एक असतं शारीर तप, दुसरं असतं वाङ्मय तप आणि तिसरं असतं ते मानसिक तप. काया वाचा मनाला जर ताब्यात ठेवायचं असेल, त्यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल, तर या 3 तपांची आवश्यकता असते. ही 3 तप एकदा प्राप्त झाली, तिच्यावरती आपण नियंत्रण मिळवलं, त्याचं आचरण आपल्याला करता आलं की मग आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक अशा कुठल्याही दुःखाचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही. हे प्रल्हादांनी जाणलं आणि त्यांनी या 3 तपांचा आश्रय केला. ते शारीर तप जे असतं, त्या तपामध्ये देवगुरु, विद्वान यांचं पूजन करणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं, स्वतः शुचिर्भूतता राखणं, सरळपणाने वागणं, कुठलाही वेडावाकडा विचार न करणं, हे शारीरिक तप आहे. सत्याला धरून चालायचं, प्रिय असंच वागायचं, हितकारक जे असेल, विद्या मिळवण्यासाठी जे हितकारक असेल ते, विद्या मिळवण्यासाठी जे प्रिय होईल ते, आणि विद्येसाठी जी सत्य गोष्ट असेल त्या गोष्टींना चिकटून प्रल्हादांनी आपला जीवनक्रम सुरू केलेला आहे. कुठल्याही गोष्टीची बाधा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. बाधा कुठल्या गोष्टीने होत असते? बोलण्यामध्ये, भाषणामध्ये कधी कधी बाधा निर्माण होऊ शकते. कुठला शब्द निघून जाऊन कुणाला आपण त्या ठिकाणी इजा करू हे आपल्यालाही आपल्या नकळत होत असतं, ते ठाऊक नसतं. तेव्हा भाषणावरती प्रथमतः निर्बंध आणणं हे त्यांनी ठरवलं. बोलताना निर्बंध राखायचे. त्यानंतर स्वाध्याय करायचा. अध्ययन अत्यंत नेकीने करायचं, सत्यपणाने करायचं. अध्ययनामध्ये कुठेही टाळाटाळ करणे या गोष्टी करायच्या नाहीत. तेव्हा या गोष्टी त्यांनी ठरवल्या. या सगळ्या गोष्टींना म्हणतात वाङ्मय तप. या सगळ्या गोष्टींचं वाङ्मय तपामध्ये त्यांनी परिवर्तन केलं आणि या तपाचं आचरण केलं. पुढे त्यांनी जे मानसिक तप केलं ते तर आणखीनच कठीण. मन तर अत्यंत चंचल असतं. त्या मनाला शांत करणं ही गोष्ट अतिशय कठीण.
पण तीही गोष्ट आमच्या सद्गुरूंनी अत्यंत सहजपणाने आणि कष्टाने स्वतःला आवरून या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. शांती धरणं, कुठल्याही प्रसंगामध्ये तोल ढळू न देणं, शांतता ठेवणं, मौन पाळणं, कुठल्याही गोष्टीमध्ये तात्काळ उत्तर देण्याची जरी वेळ असली तरीही शांत राहणं, मौन ठेवणं, आणि कितीही मन क्षुब्ध झालेलं असो शब्दामध्ये सौम्यता असणं, सौम्य शब्द वापरणं, कठोर शब्दांचा कधीही वापर करायचा नाही. अशा प्रकारची तपश्चर्या करणं हे किती कठीण असतं ते आमच्या सद्गुरूंनी केलं. बरं, हे करताना आपल्या मनामध्ये काही विपरीत विचार आहेत हे चेहऱ्यावरती केव्हाही दिसू न देणं, ही जी कसरत आहे ती तर अत्यंत कठीण असते. चेहऱ्यावरती प्रसन्नताच दिसावी अशा प्रकारचे प्रयत्न करणं ही गोष्ट खरोखर केवळ आणि केवळ अशक्य असते सामान्य माणसाच्या दृष्टीने. ती आमच्या सद्गुरूंनी आत्मसात केली. आपल्या मनातले भाव अत्यंत शुद्ध ठेवले आणि अशा प्रकारचा मनोनिग्रह त्यांनी केला. हे जे आहे याला मानसिक तप म्हणतात. या मानसिक तपाचं आचरण सद्गुरूंनी विद्यार्थी जीवनाच्या ह्या अत्यंत कठीण अशा काळामध्ये त्यांनी केलेलं आपल्याला इथे दिसतं आहे. प्रणवादी मंत्र त्यांनी जपलेले आहेत, शास्त्रांची सगळी अध्ययनं केलेली आहेत आणि चित्त तर शुद्ध राखण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत करत त्यांनी हे केलं म्हणून त्यांना स्वाध्याय साधलेला आहे आणि तो स्वाध्याय करत त्यांनी या ठिकाणी विद्या हस्तगत करणे हे ध्येय आपलं पूर्ण करण्याच्या मार्गावरती पाऊल टाकलेलं आहे. बरं, हे सगळं करायचं, एवढे कष्ट करायचे, मनावरचा ताबा मिळवायचा, शांती धरायची, मौन ठेवायचं, शब्दामध्ये सौम्यता आणायची, चेहऱ्यावरती प्रसन्नता राखायची, आपले भाव शुद्ध राखायचे, ईश्वराला हृदयी साठवायचं, आठवणी काढायच्या नाहीत, हे सगळं करायचं. आणि हे सगळं केल्यानंतरही, एवढं अध्ययन केल्यानंतरही ते जे काही आत्मसात झालेलं असतं ते सगळं पुन्हा परमेश्वराला अर्पण करायचं. आपण त्याची श्रेयसता घ्यायची नाही. हे सगळं श्रेय ईश्वराचं आहे असं म्हणून ईश्वराला अर्पण करायचं. याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. ईश्वराची एकसंधानता करणं, ईश्वराबरोबर स्वतःला जोडून घेणं, अशा प्रकारचं हे महत् कार्य, महत् कृत्य आमचे सद्गुरू तिथे करीत राहिले. आणि ह्या गोष्टींचं जेव्हा त्यांनी चिंतन केलं, निश्चय केला विद्यारंभाच्या वेळेला, तो निश्चय विद्यार्जन पूर्ण होईपर्यंत त्यांनी पाळलेला आहे. हा जो एवढा मोठा विचार आहे, ही जी 3 तप त्यांनी केलेली आहेत आणि या तप, स्वाध्याय आणि प्रणिधान या त्रयींमध्ये ते जे घडवून गेलेले आहेत आणि अध्ययन करण्यामध्ये त्यांनी स्वतःला जे झोकून दिलेलं आहे, इतर गोष्टींचा त्यांनी कधीही विचार केला नाही, स्वतःशी कोणाशी तुलना केलेली नाही, दुसऱ्याचं न्यून कधी काढलेलं नाही, दुसऱ्याविषयी कधी बोललेले नाहीत, गुरूंच्या सेवेमध्ये कधी खंड नाही, अशी जी अत्यंत कठीण अशी गोष्ट सद्गुरूंनी या विद्यार्थी जीवनामध्ये, गुरुकुलामध्ये आत्मसात केली. त्या गोष्टींचा अभ्यास करताना हृदय अगदी पिळवटून निघतं की अरे, विद्या मिळवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. गुरुजींकडे पहा, ते काय करत होते या गोष्टीचं चिंतन केलं, स्वतःला नियमामध्ये, कठोर नियमामध्ये बांधून टाकलं आणि आपलं आचरण
प्रत्येक आचरणावरती काही ना काहीतरी निर्बंध लादले आणि सद्गुरू या ठिकाणी जे जगले ते पाहिल्यानंतर अहो डोळ्यातलं पाणी, त्याची ती किंमत काय हो, ती सुद्धा इथे कमी पडते. एवढे कष्ट सद्गुरूंनी विद्याप्राप्तीसाठी घेतलेले आहे. काय करावं त्यांनी तिथे? गुरुजींपूर्वी उठायचं. कधीही ते गुरुजी उठल्यानंतर उठलेले नाहीयेत किंवा गुरुजींना त्यांना हाक मारावी लागलेली नाहीये, तर ते आधीच उठणार, स्वतःचं प्रातर्विधी सगळे आटपणार आणि सेवेसाठी येऊन हजर राहणार. इतकी तत्परता. फुलं आणायची वेचून, त्यांचे सुंदर हार करायचे, पूजेसाठी ठेवायचे आणि लगेच दुसऱ्या कामासाठी लागायचं. सद्गुरूंसाठी पाणी काढून ठेवायचं, उष्ण पाणी. सद्गुरू उठतील ते वाट पाहत बसायचं. सद्गुरूंना जागवायचं नाही, तिथे बसून राहायचं, वाट पाहायची. सद्गुरू उठतात का, चेहऱ्याकडे बघत राहायचं. सद्गुरू उठणार. उठल्यानंतर त्यांची ते स्नानाची तयारी जी झालेली आहे, तर सद्गुरूंना प्रातर्विधी आटोपल्यानंतर स्नान घालायचं. त्यांचे वाळलेले कपडे घडी करून जे ठेवलेले आहेत ते घेऊन यायचे, ते तिथे ठेवायचे आणि ते नेसायला द्यायचे. सद्गुरूंना स्नान घालायचं, त्यांचं अंग पुसून द्यायचं, कोरडं वस्त्र त्यांना नेसायला द्यायचं आणि हे अत्यंत आदराने करायचं. काम केलं आणि सोडून दिलं असं नाही, तर काम करायचं आणि काम व्यवस्थित केलं आहे की नाही यावरही लक्ष ठेवायचं. आज त्यांची ही जी आंघोळ केल्यानंतरची जी वस्त्र आहेत ती स्वतः आमच्या सद्गुरूंनी धुवून टाकायची, पिळायची, वाळत घालायची आणि पुढच्या सेवेसाठी पुन्हा उत्साहाने पुढे व्हायचं. बरं का, असं स्नान वगैरे सगळं झालं की मग सद्गुरू संथा द्यायचे. या इथे आपल्या असं लक्षात येतं की वेदांपासून सद्गुरूंनी सुरुवात केलेली आहे. वेदाध्ययन, आधी 4ही वेदांचं अध्ययन करणं हे सद्गुरूंनी हाती काम घेतलं. मग सद्गुरूंनी वेदाची जी उपवेद आहेत त्या उपवेदांचं अध्ययन करण्याचं ठरवलं आणि याच्याकरता वेदांची संथा देणं, त्याचं अध्ययन करणं, ते मनामध्ये साठवणं, त्यातील तत्व उलगडून सांगणं. वेदांचं मूळ ध्येय जे आहे परमेश्वराचं दर्शन घडवणं, या गोष्टींसाठी जी विचार गहनता लागते ती गहनता येण्यासाठी सद्गुरूंनी जे प्रयत्न केले त्याची तुलना फक्त सद्गुरूंशीच होऊ शकते. इतर कोणीही या गोष्टीची बरोबरी करण्याचा विचार देखील मनात आणणं चुकीचं आहे. ज्या वेळेला सखाजी शास्त्री संथेसाठी तयार होत असत आणि संथा देत असत, त्यावेळेला आमचे सद्गुरू त्यांचं आसन मांडून देत असत आणि त्या आसनावरती त्यांचे गुरु बसल्यानंतर ते बाजूला उभे राहत असत आणि गुरु येण्याची आधी वाट पाहणे, त्यांना आसनस्थ केल्यानंतर जेव्हा गुरु आज्ञा देतील की प्रल्हादा तुझ्या आसनावर जाऊन बस, त्याच वेळेला आपल्या आसनावरती जाऊन बसायचं. अन्यथा पुढल्या आज्ञेसाठी तिथे हात जोडून हनुमंताप्रमाणे उभं राहायचं. असं आमच्या सद्गुरूंचं अत्यंत अत्यंत निर्मळ, सालस, साधं असं वागणं होतं. सद्गुरू त्या ठिकाणी उभे राहायचे. गुरु जेव्हा आपल्या आसनावरती बसायचे त्याच वेळेला अत्यंत नम्रतेने आमचे सद्गुरू आपल्या आसनावरती बसायचे. संथा घेताना त्यांच्या सगळ्या शक्ती एकवटायच्या आणि अत्यंत मनोभावे, अत्यंत मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून सद्गुरू ती संथा घेत असत. संथा घेत असताना ती अक्षर, ते ध्वनी आणि ध्वनी, ते आरोह अवरोह, त्यातले सगळे अर्थ, प्रवाहित होणारे सगळ्या प्रकारचे अर्थ, भाषेमधले अलंकार, या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर ते तादात्म्य पावायचे, एकरूप होऊन जायचे आणि आपल्या चित्तावरती ते कायमचं कोरायचे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा
की हा पाठ त्यांचा हृदयस्थ व्हायचा, हृदयामध्येच अगदी समाविष्ट होऊन जायचा आणि मग पुन्हा त्यांना तो पाठ करायचा, त्याचं आठवण करायची, साठवायचं. अरे या गोष्टीची आवश्यकताच कधी वाटली नाही. कारण ज्या वेळेला त्यांचे गुरु सखाजी शास्त्री संथा द्यायचे त्याच वेळेला सद्गुरूंच्या हृदयावरती ते कायमचं कोरलं जायचं. ते नुसते शब्द कोरले जायचे नाहीत, ते नुसते अक्षर याचा अर्थ जे क्षर पावणार नाहीत, जे नष्ट होणार नाहीत ते अक्षर असतात. नष्ट न होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या अक्षरामध्ये मोडतात आणि त्यामुळे त्या संथेमधलं अक्षर सद्गुरू प्रल्हादांच्या हृदयावरती कायमच कोरलं जायचं. ते त्या आवाजासहित, ध्वनीसहित, आरोह अवरोह, त्यातले अलंकार काय, त्यातले अर्थ काय, हे सगळं तिथे असायचं. आणि त्यामुळे पुन्हा ते वेगळ्या वेळेला त्याचा स्वाध्याय करीत बसणं, पाठ करीत बसणं, घोकमपट्टी करणं, अशा गोष्टी करण्याची सद्गुरू प्रल्हादांना कधी वेळच आली नाही. याचं कारण ते आलं आणि ते आत्मसात झालं, त्याच्याबरोबर सद्गुरू एकरूप झाले. अशा प्रकारचा हा क्रम सुरू होता. आणि हे असं होते आहे हे दुसऱ्याला सांगण्याचा काही प्रश्न नव्हता. हे तर गुपित होतं. परमेश्वराची ही देणगी होती. सद्गुरू आमचे परमेश्वराशीच एकरूप झालेले असल्यामुळे या गोष्टी त्यांना त्वरित त्या क्षणाला आत्मसात व्हायच्या. आणि हे सगळं केलं की त्या ठिकाणचे जे इतर विद्यार्थी, ते तुम्हा आम्हासारखे अत्यंत साधे माणसं, त्यांना ह्या गोष्टी कशा अवगत असणार. आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की अरे हा प्रल्हाद कधीही स्वाध्याय करताना दिसत नाहीये, हा कसा आहे, हा सारखा आपल्या गुरूंच्या मागे मागे असतो, त्यांची सेवा करत असतो. त्या गोष्टीचा त्यांना हेवाही वाटायचा. आणि हेवा वाटल्यामुळे मग ते आपसामध्ये प्रल्हादाविषयी काही ना काहीतरी चर्चा करीत असायचे. त्या चर्चेमध्ये या प्रल्हादाचा हेवा करणं अशा गोष्टी जास्त प्रमाणात असायच्या आणि ते सगळे करत राहायचे. आता प्रल्हादांच्या कानावर काही हे येत नसेल असं नाही, पण अशा गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतंच कुठे. त्यांनी तर आधीच ठरवून टाकलं होतं की ज्याला जे बोलायचं असेल त्यांनी ते बोलावं. आपले हे 6 ध्यायी आहेत, त्यांचा वेळ जर असा जात असेल वेगळ्या कारणासाठी, तर त्याला आपण काय बरं करू शकणार. त्यांनी खरं तर अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं, पण ते जर असं बोलण्यामध्ये वेळ घालवत असतील तर आपण त्याला काहीही करू शकत नाही. आपण मात्र आपला सद्भाव कधी सोडता कामा नये. या गोष्टींनी विचलित होता कामा नये, क्षुब्ध होता कामा नये, प्रत्युत्तर देता कामा नये, भांडण करता कामा नये, असं सद्गुरूंनी ठरवलं आणि तसं ते वागत राहिले. त्यामुळे हा प्रल्हाद आपल्या बोलण्याला उत्तर देत नाही हे जेव्हा त्या मुलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांची भीड चेपली. मग ते त्याच्या तोंडावर देखील त्याला घालून पाडून बोलायला लागले, टोचून बोलायला लागले आणि त्याला तऱ्हेतऱ्हेचं ऐकवायला लागले. हे जेव्हा सद्गुरू प्रल्हाद ऐकायचे तेव्हा ऐकायचे, स्मितहास्य करायचे आणि सोडून द्यायचे. तेव्हा या ज्या चर्चा तिथे कुजबूज सुरू असायची, ती आता अशी वेळ येतेच. सगळं तिथे जे विद्यार्थी गण असतात त्यांच्यामध्ये काय चर्चा चालल्या आहेत हे कुलगुरू म्हणून सखाजी शास्त्रींना माहीत होणारच होणार. ते त्यांच्याही कानावर गेलं. या गोष्टी कानावर गेल्या आणि मग त्यांना त्या गोष्टी काही क्षण का होईना खऱ्या वाटल्या. आणि खऱ्या वाटल्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रल्हादाविषयीची काळजी अगदी दाटून आली. त्यांना वाटलं की हा मुलगा माझी एवढी सेवा करतो आहे, सगळं करतो आहे, हे सगळं खरं आहे, पण तो या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलेला आहे आणि अभ्यास तर करताना तो दिसत नाहीये. मुलांचं म्हणणं तर अगदी खरं वाटतं आहे. तेव्हा काय बरं असेल, हे काय करत असेल हा. म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं की अरे प्रल्हादा इकडे ये. आणि ते त्याला म्हणायला लागले की अरे मला असं लक्षात आलं बाळा
की तू सेवा करण्यामध्ये जसा तत्पर आहेस, नामस्मरणामध्ये जसा तत्पर आहेस, ते मला दिसतच आहे सगळं, पण अभ्यास करताना काही तू दिसत नाहीये. जर अभ्यास केला नाहीस तर तुझं कसं बरं होईल? तू इथे कशासाठी आलेला आहेस? अभ्यास करण्यासाठी आलेला आहेस ना. मग तुला वेदविद्या पारंगत व्हायला हवं, आणि तुला इथे जे शिकवलं जाईल, जी विद्या दिली जाईल, जी वेदांग तुला शिकवली जातील, ज्या गोष्टी इथे सांगितल्या जातील, त्या गोष्टी तुला आत्मसात करायला हव्यात. त्या तू करताना मला इथे दिसत नाहीये. मग तू या ग्रंथांमध्ये स्वतःला कधी बरं गुंतवून घेशील? हे कधी बरं तू समजावून घेशील बाळा? मला सांग बरं. आता हे सगळं कुलगुरू बोलत असताना आमच्या सद्गुरूंनी ऐकून घेतलं, आणि त्यांनी आपल्या वडील बंधूंचा उपदेश लक्षात ठेवला. तोंड उघडलं नाही, प्रत्युत्तर दिलं नाही, स्वतःचं समर्थन केलं नाही, मौन धारण केलं, मूकपणाने उभे राहिले, आणि सद्गुरूंचं, आपल्या गुरूंचं सगळं बोलणं त्यांनी ऐकून घेतलं आणि सोसलं. खरं म्हणजे या ठिकाणी जर त्यांनी असं सांगितलं असतं की आपण शिकवीत असतानाच माझा स्वाध्याय पूर्ण झालेला असतो, तर ती गोष्ट चालली असती, परंतु ती गोष्ट त्यांनी केली नाही. आपण ग्रंथ प्रत्यक्ष जगतो आहोत. त्यातली तत्व ही ग्रंथातली तत्व राहत नसून ती माझ्या आत्म्यामध्ये मी मुरवलेली तत्व होतात. मी असा ग्रंथाशी एकरूप झालेलो आहे, मी ग्रंथरूप झालेलो आहे, असं आमच्या सद्गुरूंनी आपल्या गुरूंना मुळीही सांगितलं नाही. ते अगदी शांत उभे राहिले. सगळी बोलणी त्यांनी ऐकून घेतली. प्रभू रामचंद्र जसे विष्णूचा अवतार होते आणि या पृथ्वीवरती मानवावतार त्यांनी धारण केलेला होता, मानवी व्यवहार ते करत होते, त्याचप्रमाणे हा योगी या धरणीवरती जो आला तो मनुष्य रूपात आलेला असल्यामुळे रामाप्रमाणेच मनुष्यानी जसं वागत असतात, ज्या पद्धतीचं राहत असतात, तसंच ते या ठिकाणी राहत होते, तसाच लोक व्यवहार करत होते, आचार विचारही त्यांचे त्याच प्रमाणे होते. त्यामुळे जे प्रवाद त्यांच्याविषयी उठत होते ते प्रवाद त्यांनी सहन केले. त्या प्रवादांचं निराकरण केलं नाही, त्याला उत्तर दिलं नाही. याचं कारण ते रामरूप झालेले होते, ईश्वराशी तादात्म्य पावलेले ते होते, आणि म्हणून हे जे अध्यात्म चरित्र त्यांचं होतं त्याला उणेपणा येऊ नये, त्यामध्ये कमीपणा कुठेही निर्माण होऊ नये, आणि स्वतःविषयी बोलण्याची वेळ येऊ नये, हे या गोष्टीचं रक्षण त्यांनी केलं. आणि जी गोष्ट सत्य होती की ते ग्रंथरूप झालेले होते, ग्रंथातली तत्व त्यांच्या हृदयातच होती, हृदयावर कोरल्या गेलेली होती, अगदी ध्वनीसहित कोरली गेली होती, आरोह अवरोहासहित कोरली गेलेली होती. सगळी इंद्रिय त्यांची त्या तत्वाबरोबर एकरूप झालेली होती. या गोष्टीचा रहस्यस्फोट आमच्या सद्गुरूंनी केला नाही. हे बोलणं त्यांनी सहन केलं. कुठल्याही प्रवादाला त्यांनी उत्तर दिलं नाही. हे सगळं केलं, त्यांनी ऐकून घेतलं, आणि ती गोष्ट तिथेच थांबली. मात्र यावेळी सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या लक्षात एक गोष्ट आली की अरे, आपल्याविषयी गुरुजींच्या मनामध्ये, कुलगुरूंच्या मनामध्ये किती प्रेम आहे, त्यांना आपल्याविषयी केवढी काळजी वाटली की आपलं पुढे कसं होईल जर आपण ग्रंथाभ्यास केला नाही, या तत्वांचा अभ्यास केला नाही, वेदांचा अभ्यास केला नाही, उपवेदांचा अभ्यास केला नाही, वेदांगांचा अभ्यास केला नाही, आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी शिकवल्या जातात, आचरणात आणल्या जातात, त्या गोष्टी जर आत्मसात केल्या नाहीत तर आपलं पुढलं भविष्य कसं राहील याविषयीची आपल्या गुरूंना काळजी वाटणं, ही गोष्ट आपल्यासाठी फार मोठी आहे.
ते प्रेम त्यांना दिसलं, आणि नुसतं दिसलं असं नाही, तर सद्गुरूंनी ते दाखवलं देखील. विचारलं प्रल्हादांना की अरे बाळा, तुझं कसं होईल, मला अगदी काळजी वाटते आहे. हे प्रेम त्यांचं दिसल्यानंतर मनातल्या मनात सद्गुरू प्रल्हादांना अत्यंत आनंद झाला, बरं का. आणि हा आनंद झाल्यामुळे ते अगदी प्रसन्न झाले. आता ह्या प्रसंग घडून गेल्यानंतर पुन्हा कधीही अशा प्रकारचा विषय आला नाही. मुलांनीही पुन्हा कधी कागाळी केल्याचं पुढे लक्षात आलं नाही. आणि मग सद्गुरूंना आपल्या मनाचा तोल जाईल असं काही करण्याची वेळ आलेली नाही. ते सेवाबळच त्यांचं इतकं होतं की त्या सेवाबळामुळे सगळ्या गोष्टींचं जणू काही पारिपत्य केल्या गेलं, सगळ्या गोष्टी पराभूत झाल्या, आणि सेवाबळ या ठिकाणी श्रेष्ठ झालेलं आपल्याला दिसून येतं, बरं का. आता सगळ्या ग्रंथांचा अभ्यास झाला. सगळे ग्रंथ अगदी अंतःकरणावरती पण कोरले गेले, सगळी तत्व आत्मसात केल्या गेली. आता पुढे कुलगुरू सखाजी शास्त्री यांनी असं ठरवलं की आता आपण षडांगांचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र जमवलं आणि त्यांना सांगितलं की आता आपण षडांगांचा अभ्यास करणार आहोत. तर ही षडांग कोणती आहेत? आता ही षडांग कुठली? तर वेदांची ही षडांग आहेत. याला षडांग असं का म्हटलं? वेदाची ही 6 अंग आहेत असं का म्हटलं? तर वेदाचा मूळ उद्देश आहे आस्तिक्यपण जपणं, परमेश्वराचं अस्तित्व मान्य करून परमेश्वराची आराधना करणं आणि त्याचं दर्शन करणं. दर्शन या शब्दाचा अर्थ सत्य स्वरूपाची जाणीव स्वतःच्या अंतःकरणाला करून देणं म्हणजे दर्शन होय. दर्शन करणं म्हणजे केवळ पाहणं नव्हे आणि नमस्कार करणं नव्हे, तर दर्शनाचा मूळ अर्थ आहे सत्य स्वरूपाची चित्ताला जाणीव करून ती जाणीव त्या ठिकाणी प्रस्थापित करणं म्हणजे दर्शन होणं आहे, म्हणजेच परमेश्वराची स्थापना करणं आहे. तेव्हा या षडांगांचा त्यासाठी उपयोग असतो. हे वेद समजून घेण्यासाठी या 6 अंगांचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. ही 6 अंग कोणती आहेत? तर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद अशी ही 6 अंग आहेत. वेदामधले शब्द हे केवळ वाचायचं आणि ते पाठ करायचे एवढ्यापुरते ते मर्यादित नसतात. तर ही जी वेदमंत्र असतात, हे वेदमंत्र विधिवत म्हणता आले पाहिजेत. त्याचं योग्य असं शुद्ध स्वरूपातलं उच्चारण करता आलं पाहिजे. हे ज्यामध्ये शिकवलं जातं ते जर तसं केलं नाही तर परमेश्वराचं आपल्याला दर्शन होत नाही, परमेश्वर आपल्याला दिसत नाही. परमेश्वर दिसायचा असेल तर अशा प्रकारचं विधिवत वेदमंत्रांचं उच्चारण आवश्यक आहे. जर तसं ते केलं नाही तर कसं होईल? अशुद्ध उच्चारणाने आपल्याला परमेश्वराचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणून ही जी शिक्षण आहे ते शिक्षण म्हणजे शिक्षा. शिक्षा हे पहिलं अंग आहे वेदांचं. दुसरं अंग आहे कल्प. कल्पांगामध्ये आपल्याला जे वेदामध्ये जे विविध प्रकारचे मंत्र आहेत, पण हे मंत्र कोणत्या वेळेला कोणता म्हणायचा हे जर आपल्याला ठाऊक नसेल तर उपयोग काय? ते ज्या मध्ये शिकवलं जातं हे शिकवण्याचं जे अंग आहे ते अंग आहे म्हणजे कल्प. कोणत्या मंत्राचा प्रयोग कोणत्या कर्मामध्ये करायचा हे ज्या शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं ते शास्त्र म्हणजे कल्प. आता आज आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे
ते आहे व्याकरण. आता व्याकरण हा जो शब्द आहे तो कसा आहे, तर शब्दसिद्धी ज्याच्यामध्ये होते, प्रकृती आणि प्रत्यय यांचा योग ज्या ठिकाणी होतो, ज्या ठिकाणी उदात्त अनुदात्त स्वर आणि ज्या ठिकाणी स्वरित अशा स्वरांची स्थिती ही कळते, ते असतं व्याकरण. व्याकरण म्हणजे शब्दांचा अत्यंत शुद्ध उच्चार करणं. कारण तसं केल्याशिवाय, जसं एखादं कुलूप उघडायचं असेल तर ती जी किल्ली असते ती आतल्या खटक्यांना योग्य अशीच असली पाहिजे. तसं वेदामध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा जर उलगडा व्हायचा असेल, ते जर आपल्याला आपल्या आकलनाच्या कक्षेत आणायचे असतील, तर आपल्याला योग्य ती किल्ली सापडली पाहिजे, आणि ती किल्ली म्हणजे व्याकरण होय. या ठिकाणी शब्द कसे सिद्ध होतात, त्याचे उदात्त अनुदात्त असे स्वर कसे असतात, आणि त्या स्वरांचा उपयोग आपण उच्चारणामध्ये कसा करायचा असतो, त्याचं शिक्षण ज्या ठिकाणी मिळतं ते शिक्षण म्हणजे व्याकरण होय. आणि म्हणून या व्याकरणाचा अभ्यास वेद समजून घेण्यासाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. अहो, वेदामधले शब्द जर आपण अशुद्ध स्वरामध्ये जर उच्चारण त्याचं केलं तर आपल्याला परमेश्वर कसा भेटेल? सत्य स्वरूपातलं त्याचं दर्शन आपल्याला पाहिजे आहे, आणि म्हणून तिथे अशुद्ध काही असताच कामा नये, सगळं विशुद्ध असलं पाहिजे. अहो, या भाषेचं जे खरं रूप आहे ती आमची सरस्वती. सरस्वती ही भाषेचं दृश्य रूपातलं असं स्वरूप आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून सरस्वतीचं म्हणजेच भाषेचं म्हणजेच या वाङ्मयाचं वर्णन कसं केलेलं आहे ते आपण सर्वजण नेहमी करत असतो, पण आपल्याला याची कधीही जाणीव होत नाही की ही म्हणजे स्वतः भाषा आहे. आणि ती भाषा जर अशुद्ध रूपात आली तर काय होईल? सरस्वतीचं रूप कसं आहे आमचं? आम्ही असं म्हणत असतो, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा, शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगत्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदा जाड्यांधकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. ही शारदा, ही परमेश्वरी, ही भगवती या रूपात आम्ही पाहत असतो. या रूपाला कुठे जर बाधा झाली तर आम्हाला ना भाषेचं दर्शन होणार ना परमेश्वराचं दर्शन होणार. म्हणून अत्यंत शुद्ध स्वरूपात आपल्याला या भाषेची उपासना करावी लागते, आणि ती उपासना करण्यासाठी व्याकरण या गोष्टीची नितांत आवश्यकता असते. अशुद्ध रूपाला इथे थारा नाही. आजकाल अशा चर्चा आहेत की व्याकरणाचं काम काय? आमच्या मनातल्या भावना दुसऱ्याला कळल्या की झालं. अहो, या ठिकाणी ईश्वर हा ऱ्हस्व लिहिणारे लोक आहेत. ईश्वर शब्द ह्रस्व लिहिणारे लोक आहेत. ईश्वराला जर ह्रस्व केलं तर आपल्या हाती काय लागेल? अहो, तो इतका विस्तारलेला संपूर्ण विश्वामध्ये असलेला चराचरात असलेला परमेश्वर हा ह्रस्व कसा असेल? पण आम्ही
लिखाण करताना असा प्रतिप्रश्न विचारतो की ऱ्हस्व लिहिला काय आणि दीर्घ लिहिला काय, ईश्वर असं वाचता येतं ना, मग काय हरकत आहे. अहो एवढंच नाही तर ज्या मीमुळे या जगामध्ये एवढं तांडव नाचवलेलं आहे, तो मी एवढा जो मोठा आहे, जो दीर्घ आहे, त्याला देखील कधी कधी आम्ही ऱ्हस्व स्वरूपात इथे लिहितो आणि आमचं जे अज्ञान आहे त्यामुळे आम्ही अगदी तोंडघशी पडतो. आम्हाला यातलं त्यामुळे काही येत नाही आणि त्यामुळे हे ज्ञानाची आणि आमची भेट होणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. तेव्हा व्याकरणाची गरज या ठिकाणी जी आहे ती ईश्वराचं दर्शन व्हावं आणि ते शुद्ध स्वरूपात उच्चारण केल्याशिवाय, या कुलुपाची योग्य किल्ली हाती आल्याशिवाय ते कुलूपच नाही उघडणार. त्यामुळे परमेश्वराचं हे जे दर्शन आहे ते आम्हाला होऊ शकत नाही आणि म्हणून व्याकरणाची या ठिकाणी अत्यंत गरज आहे. तेव्हा असं व्याकरण आता आपल्याला शिकायचं आहे आणि हे जे षडांग आहेत या वेदांची, या षडांगाचा सुद्धा आपल्या मनामध्ये नीट अर्थ असला पाहिजे, तरच आपल्याला वेदांचा जो अभ्यास आपण केलेला आहे तो समजेल. अन्यथा वेद म्हणजे फक्त अक्षर नव्हेत, फक्त मंत्र नव्हेत, किंवा पूर्वजांनी आमच्यासाठी जे ग्रंथित केलेलं असं जे महान असं धन आहे ते फक्त पुस्तकात बंदिस्त करून ठेवलं, एवढाच त्याचा अर्थ मर्यादित राहील. आणि म्हणून तसं होऊ नये याच्याकरता आपल्याला या षडांगांचा सुद्धा अर्थ कळला पाहिजे. त्याच्यासाठी शास्त्रामध्ये एक फार सुंदर असा श्लोक दिलेला आहे, तो आपण पाहूया. या श्लोकाचा मूळ अर्थ असा आहे की हे जे वेद आहेत, हे वेद म्हणजे जणू काही वेद पुरुष आहे. हा पुरुष आहे आणि या पुरुषाची ही अंग आहेत. म्हणजे कुठली बघा, छंदः पादो तु वेदस्य, हस्तो कल्पोथ पठ्यते, ज्योतिषामयनं चक्षुर निरुक्तं श्रोत्रमुच्यते, शिक्षाघ्राणं तु वेदस्य, मुखं व्याकरणं स्मृतं, तस्मात् सांगमधित्यैव ब्रह्मलोके महीयते. बघा, या वेद पुरुषाची ही जी अंग आहेत ती, त्याचा अर्थ आपण पाहू. यामध्ये पहिलं अंग आहे ते छंद. या छंदाला या वेद पुरुषाचे पाय म्हणतात. छंदाला वेद पुरुषाचं पाय असं म्हणतात. तर कल्पाला हात असं म्हणतात. कल्पाचा अर्थ आपण पाहिलाय की कोणत्या मंत्राचा प्रयोग कोणत्या प्रसंगात केला पाहिजे हे ज्यामध्ये सांगितलं जाते त्याला कल्प म्हणतात. तर ह्या कल्पांना हात असं म्हणतात. ज्योतिषाला नेत्र म्हणतात. आता ज्योतिषाचा जो अर्थ म्हणजे आपलं भविष्य पाहणं आणि पुढे माझं कसं होईल वगैरे, मला नोकरी मिळेल की नाही, असा त्याचा अर्थ नसून हे जे आकाशस्थ ग्रह तारे आहेत त्यांची जी गती आहे त्या गतीचं मोजमाप जिथे केलं जातं आणि ते जिथे सांगितलं जातं आणि त्याचा उपयोग हा वेद पठणामध्ये केव्हा करायचा आणि कसा करायचा हे ज्यामध्ये सांगितलं जातं त्या ज्योतिषाला या वेद पुरुषाचे नेत्र असे म्हणतात. निरुक्त, निरुक्त हे या वेद पुरुषाचं आणखी एक अंग आहे, त्याला कान असं म्हणतात, ज्याच्यामध्ये शब्दाचे व्युत्पत्ती सांगितली जाते. शब्द कसे निर्माण होतात, कसे विस्तार पावतात, त्यांना अर्थांची खोली कशी मिळते, त्यांना अर्थांची उंची कशी मिळते, हे ज्या ठिकाणी सांगितलं जातं ते आहे निरुक्त. शिक्षा, या ठिकाणी शिक्षेचा अर्थही आपण पाहिला की वेदमंत्राचं विधिवत उच्चारण ज्याच्यामध्ये केलं जातं ती असते शिक्षा. या शिक्षेला म्हणजे या शिक्षणाला वेदांचं नाक असं म्हणतात. या वेद पुरुषाचं नाक जे आहे ती आहे शिक्षा. आणि हे जे व्याकरण आहे ना, ज्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत, ते व्याकरण म्हणजे वेदाचं मुख आहे, मुख. तेव्हा सद्गुरूंनी व्याकरणावरती बोलायला सुरुवात केली. गुरु सखाजी शास्त्री कुलगुरू यांनी व्याकरण हा विषय चर्चेला घेतला आणि त्यावरचं प्रवचन त्यांनी सुरू केलं.
सखाजी शास्त्रींची भाषा अत्यंत विलक्षण होती आणि व्याकरणावरती त्यांचं प्रभुत्व होतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला एवढा बहर आला की एखादी लता ही बहरून यावी आणि त्याचा पुष्पसडा पडावा, तसा विचार पुष्पांचा सडा त्या ठिकाणी सगळीकडे पडत होता. आणि मग त्यांचं जे भाषण विलक्षण पद्धतीने रंगलं, ते त्या दिवशीचं विवेचन जे आहे ते आमचे प्रल्हाद महाराज समरसून गेले त्या व्याख्यानामध्ये, त्या प्रवचनामध्ये, आणि त्यांनी ते सगळं आपल्या हृदयामध्ये साठवून घ्यायला सुरुवात केली. शब्दन शब्द त्यातला त्यांनी आपल्या हृदयामध्ये कोरून घ्यायला सुरुवात केली. बरं का, मग त्या दिवशी काय झालं माहिती का, हे सगळं भाषण त्या दिवशीचं सद्गुरूंनी ऐकलं आणि त्याचं चिंतन ते करत बसले. त्यावेळेला सखाजी शास्त्रींचं हे व्याख्यान जे होतं ते खूप रंगलं, आणि रंगलेलं हे व्याख्यान सद्गुरूंनी आपल्या मनावरती कोरलं, आणि त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे होते त्याचं ते चिंतन करत बसले. बरं का, त्या दिवशी काय एक गंमत झाली की ती गंमत आता आपण सगळे ऐकणार आहोत, आणि ती ऐकण्यासाठी बरं का सगळ्या श्रोत्यांना माझी विनंती आहे की आपण आता सावधान व्हा. आपण ही संधी साधून घ्या. बरं का, आपलं भाग्य खरोखर हे अतुलनीय असं आहे, थोर आहे, आणि ही सद्गुरूंची कथा जी आहे ती आपल्याला कळते आहे या निमित्ताने, आणि त्या कथेच्या श्रवणामुळे आपला उद्धार होऊन जाणार आहे. आपली श्रवण भक्ती अगदी तृप्त झालेली आहे. श्रवण भक्तीने आपण सद्गुरूंनाच श्रवण करतो आहोत. सद्गुरूंचे एक एक गुण आपण या ठिकाणी बघतो आहोत. ते नुसते बघत नाही, तर ते आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते दृश्य आता आपल्याला दिसतं आहे. बरं का, दररोज काय व्हायचं की रात्रीच्या वेळेला जेव्हा सखाजी शास्त्री सगळं आवरल्यानंतर निद्रेसाठी म्हणून अंथरुणावरती झोपायचे, निजायचे, त्यावेळेला सद्गुरू प्रल्हाद महाराज त्यांच्या चरणापाशी पडून त्यांची चरणसेवा करायचे, त्यांचे पाय दाबत तिथे बसायचे, आणि हे अगदी विनम्रपणाने करायचं. यावेळी एक गंमत व्हायची बरं का. ते असं की सखाजी शास्त्री आपल्याला झोप येईपर्यंत ते पाय दाबून घ्यायचे, आणि एकदा झोप आता आपल्याला लागणार आहे असं त्यांना वाटलं की ते पुरे म्हणायचे, आणि पुरे म्हटलं की मग सद्गुरू त्या ठिकाणाहून निघून जायचे आणि तेही विश्रांती घ्यायचे. असं सगळं दररोजचा क्रम होता. आता त्या दिवशी मात्र वेगळं झालं. ज्या दिवशी हे प्रवचन झालं त्या दिवशी वेगळीच एक घटना घडली. काय झालं की सखाजी शास्त्रींना निद्रेने एवढं ग्रासलं की त्यांच्या हे लक्षातच राहिलं नाही की प्रल्हाद या ठिकाणी सेवा अर्पण करण्यासाठी बसलेला आहे, आणि त्याला आपण आता तू निद्रा घ्यायला जावंस हे सांगायचं आपलं राहून गेलं, हे काही त्यांच्या लक्षात आलंच नाही. आणि मग ते आता पुरे झालं तुझं, तू जाऊन झोप, आता निद्रा घे, हे सांगायचं त्यांचं राहून गेलं. आता ते राहून गेल्यामुळे अज्ञात झाली नाही असं पाहिल्यानंतर मग आमचे सद्गुरू आज्ञा होईपर्यंत बसून राहणार, सेवा अर्पण करत राहणार. ते तिथून उठले नाहीत, सेवेमध्ये खंड पडला नाही, आणि तिथे बसल्या बसल्या जे सखाजी शास्त्रींचं व्याकरणावरचं जे प्रवचन होतं त्या प्रवचनाचा आठव करीत राहिले. ते मनात साठवलेलं होतंच, ते तस्सच्या तस्स ते आठवत राहिलं, आणि त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा जो अभ्यास केला होता त्याही गोष्टींची त्याला जोड मिळाली, आणि मग त्यांचं जे चिंतन सुरू झालं मनपटलावरती, ते ज्या वेळेला उमटू लागलं तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. त्या व्याख्यानामध्ये मुद्दा आला होता की वेदाभ्यास आपला सोपा जावा, आणि आपल्याला वेद कळावेत, मंत्र कळावेत, अर्थ आपल्या हृदयापर्यंत जावा, आणि आपल्याला परमेश्वराची प्राप्ती व्हावी, त्याचं खरं स्वरूप कळावं, असं ज्या व्याख्यानामध्ये सांगितलं ते सगळं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग तो जो अभ्यास आहे तो अर्थबोधक झाला पाहिजे, आपल्याला अर्थ कळला पाहिजे, आणि तो मनामध्ये साठवला जायला पाहिजे, रुजला पाहिजे.
म्हणून हे व्याकरणाचं प्रयोजन आहे आणि व्याकरणाचा त्याचसाठी आपल्याला अभ्यास करायचा असतो. व्याकरण हे तर या वेदपुरुषाचं मुख आहे आणि यामध्ये तर शब्दसिद्धी होतात आणि त्याचं सुख आपल्याला मिळतं. कारण शब्दसिद्धी कळली की जो मनाला हर्ष होतो तो अतुलनीय आहे. भाषेचं अनुशासन इथे आहे. भाषेमध्ये इकडे तिकडे होता येत नाही. या सरस्वतीच्या रूपाला बाधा आणता येत नाही. इकडचं तिकडे करता येत नाही. अशा प्रकारचं अत्यंत कठोर असं हे या ठिकाणी अनुशासन असतं, शिस्त असते या ठिकाणाची. म्हणून षडांगामधलं हे जे अंग आहे हे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. कारण यामुळेच आपल्याला भाषेचे अंग प्रत्यंग कळतात, भाषेचा घाट कळतो, भाषेचं सौंदर्य कळतं आणि त्यातले अलंकार कळतात, त्यातले वृत्त कळतात, त्यामध्ये कशा प्रकारचं उच्चारण असतं तेही कळतं. आणि म्हणून व्याकरण अत्यंत महत्वाचं आहे. व्याकरण जे आणखी गरजेचं आहे ते आणखी एका कारणासाठी की हे जे ज्ञानग्रंथ आहेत या ज्ञानग्रंथांची जोपासना करणं, ते जपून ठेवणं हेही तेवढंच आवश्यक असतं. आणि ते जपून तेव्हाच राहतात जेव्हा ते आमच्या जिभेवरती असतात, आमच्या हृदयामध्ये असतात, तेव्हाच ते जपून ठेवले जातात. आणि आमच्या अंतःकरणावरती ज्या वेळेला आम्हाला ग्रंथ कोरून ठेवायचा असतो तेव्हा तो अत्यंत शुद्ध स्वरूपातच असला पाहिजे. त्यातल्या नवनव्या पदांची आम्हाला कल्पना असली पाहिजे, आम्हाला ती आत्मसात देखील झाली पाहिजे. आणि म्हणून अशुद्ध भाषणं, अशुद्ध उच्चारण या गोष्टीला या ठिकाणी मज्जाव आहे, बंदी आहे. त्यांनी या ठिकाणी येताच कामा नये असा व्याकरणाचा आग्रह असतो. व्याकरणामुळे आम्हाला शब्दांचे अर्थ उलगडत जातात. आम्हाला त्या शब्दामध्ये जो दडलेला भाव असतो तो भाव लक्षात येतो. नुसता भाव लक्षात येतो असंच नाही, त्या भावामधून जो तिसराच एक अर्थ आम्हाला सांगायचा असतो आणि समजून घ्यायचा असतो आणि हृदयावर कोरायचा असतो, तो असतो लक्षणार्थ. तो लक्षणेचा अर्थ देखील आमच्या हृदयामध्ये निर्माण होतो आणि त्यातून परमेश्वराचं जे गूढ आहे तो जो अर्थ त्या ठिकाणी भरलेला आहे तो अर्थ देखील आम्हाला लक्षात येतो. असं या व्याकरणाचं महत्व आहे. अशी भाषेची शिस्तबद्धता या ठिकाणी असते. वेदांची दारं त्यामुळे उघडी होतात. वेद समजायला या ठिकाणी मदत होते. जर अशुद्ध भाषेचा वापर केला तर वेदांची दारं उघडत नाहीत, ती कुलप उघडत नाहीत आणि आम्हाला वेदांचा अर्थ कळत नाही. मग नुसतं शब्दांशी खेळणं म्हणजे वेदांचा अभ्यास नव्हे. आणि म्हणून तो अर्थ शोधून काढायचा असेल तर व्याकरण आम्हाला येण्याची गरज असते. त्याशिवाय तो जो आतमध्ये जो मुक्तिदाता बसलेला आहे, शब्द ब्रह्मामध्ये अवगुंठून बसलेला जो मुक्तिदाता त्या ठिकाणी आहे, ज्याच्याशी आमच्या सद्गुरूंचा संवाद सुरू आहे, मुक्तपणाने संवाद सुरू आहे, आनंदाने संवाद सुरू आहे, ते अगदी मोहरून आलेले आहेत, आनंदाने अगदी हसत आहेत, तेव्हा अशा मुक्तिदात्याचं दर्शन जर आम्हाला घ्यायचं असेल तर हे जे अडथळे आहेत अशुद्धपणाचे ते सगळे आम्हाला दूर केले पाहिजेत. आणि ते जर दूर करायचे असतील तर आम्हाला व्याकरण अवगत झालंच पाहिजे, अन्यथा वेद कळण्याची दारं बंद होतील. अशा प्रकारचं अत्यंत गहन, अत्यंत कठीण असं चिंतन आमचे सद्गुरू पाय चेपता चेपता हे करत होते. आणि असं ते चिंतन चाललेलं असताना आणि समाधीपाशी आपण बसलेलो आहोत असं त्यांना जेव्हा आतून जाणवलं त्यावेळेला काय झालं माहिती आहे का, आपण मनुष्य अवतारामध्ये इथे आलेलो आहोत आणि आता आपल्या गुरूंची सेवा करत बसलेलो आहोत या गोष्टीचा त्यांना पडला विसर.
विसरूनच गेले की आपण या ठिकाणी मनुष्य रूपात आहोत, मनुष्य जन्मामध्ये आहोत आणि इथे विद्यार्थी जीवनात आहोत. आपण आपल्या गुरूंची सेवा करत आहोत. या गोष्टीचा अकस्मात त्यांना विसर पडला आणि विसर पडल्यामुळे त्या योगाचं जे मूळ स्वरूप होतं भव्य असं, ते भव्य असं स्वरूप त्या ठिकाणी अचानक निर्माण झालं आणि त्या रूपाचं जे तेज तिकडे अवतीभोवती पसरलं ते तर काही अवर्णनीय असं होतं. आनंदाने ते मग्न झालेले होते. एकीकडे सेवा करत होते आणि दुसरीकडे परमेश्वराच्या बरोबर त्या शब्द ब्रह्मामध्ये शिरून शब्दांशी खेळकरपणाने चर्चा करत करत ते आनंदामध्ये अगदी निमग्न झालेले होते, हरवून गेलेले होते. आणि मग त्या काय व्हायचं तिथे व्याकरणाच्या ह्या सगळ्या चिंतनामध्ये ते शब्दब्रह्म जे तिथे अवतीर्ण झालेलं होतं आणि तो परमेश्वर जो तिथे आलेला होता, सगळा आनंद सोहळा होता. सद्गुरू त्यामध्ये अगदी रमून गेलेले होते आणि हास्य विनोद परमेश्वराच्या बरोबर त्यांचे चाललेले होते. आणि तो आनंद सोहळा ज्या वेळेला सुरू होता त्याच वेळेला नेमकी एक बारीक अशी गोष्ट घडली. ती म्हणजे सखाजी शास्त्रींची हालचाल झाली, चुळबुळ झाली. आणि चुळबुळ झाल्यानंतर त्यांचे डोळे किंचितसे उघडले गेले, किंचितसे उघडले आणि ते चुरचुरले. याचं कारण काय तर सद्गुरू ज्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रसन्न झालेले होते ते तेज सगळीकडे पसरलेले होतं आणि त्या तेजामुळे सखाजी शास्त्री यांची डोळे चुरचुरले आणि चुरचुरल्यामुळे डोळ्यांची लुकलुक झाली. उघडे न उघडे, उघडावेत न उघडावेत अशी अवस्था झाली. मग हळूहळू त्यांनी ते डोळे उघडले आणि समोरचं जे तेज त्यांना दिसलं अकस्मात पसरलेलं, ते तेज पाहिलं आणि ते अगदी डोळे भिरभिरून गेले. दृष्टी काही स्थिर होईना आणि ते सगळं दृश्य समोरचं त्यांना दिसलं. तो जो पुरुष त्या ठिकाणी बसलेला दिसला, जो योगी बसलेला दिसला, तेजपुंज आकृती त्याची दिसली आणि ती आपली पाय चेपते असं त्यांच्या लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर हे अनोखं दृश्य पाहिलं, कधीही न पाहिलेलं दृश्य त्यांनी पाहिलं आणि ते चकित झाले. त्यामुळे या विचारासरशी त्यांचे डोळे पुन्हा मिटले गेले. मग प्रयत्नपूर्वक त्यांनी ते पुन्हा उघडले पण कसले उघडले जातात, पुन्हा मिटले गेले. अहो ते दृश्यच तसं अद्भुत होतं. ती अनुभूतीच अशी जगावेगळी अनुभूती त्यांना त्या ठिकाणी आलेली होती आणि बुद्धी त्यांची कुंठित झाली होती. बुद्धीला विचारच सुचत नव्हते, विवेकच सुचत नव्हता. अशी त्यांची बुद्धी क्षणामध्ये विचार करता करता थांबून गेली. आणि मग त्यांच्या मनात विचार आला की हा भास आहे का हे सत्य आहे, काय बरं हे. पण पुन्हा त्यांच्या मनात विचार आला की अहो हा भास असला काय आणि सत्य असलं काय, हे असत्य असलं काय आणि स्वप्न असलं काय, कसं का असेना, असे नाका किंवा नसे नाका, मला तर हे पाहावंसच वाटतंय. असं वाटतं की हे पाहतच राहावं आणि हे मला दिसतच राहावं, असंच माझ्या मनामध्ये येतं. हे दृश्य कसं का असेना, खरं असो खोटं असो, भास असो सत्य असो, कसं का असेना, माझी बुद्धी काम ना करेना आणि ही अनुभूती मात्र मला हवीशी वाटते आहे माझ्या हृदयामध्ये. त्यामुळे काहीतरी लहर उठते आहे, माझ्या अंतरंगामध्ये काहीतरी घडतं आहे आणि त्याचा उच्चार मात्र मला काही करता येत नाहीये. ते शब्द तिथेच थांबून जातात, ते माझ्या मनातले भाव काही मला व्यक्त करता येत नाहीत असं त्यांना वाटलं. आणि पुन्हा एकदा त्यांनी जोरदार प्रयत्न केला आणि डोळे उघडून पाहिलं. त्यांचे डोळेही आत्ता उघडले गेले, त्यांना समोरचं दिसायलाही लागलं. पण आत्ता त्यांना जे दिसत होतं ते नव्हतं जे त्यांनी काही क्षणापूर्वी पाहिलं होतं. ते दृश्य काही आता त्यांच्या समोर नव्हतं, ते दृश्य तर केव्हाच मावळून गेलं होतं. ते जे सौख्य त्यांना मिळालं, ते जे सुख त्यांना प्राप्त झालं, ते सुख
जणू काही घडीभराचंच होतं आणि ते अकस्मात त्या सुखाचा त्यांना लाभ झालेला होता. ते सुख आता त्या ठिकाणाहून नष्ट झालेलं होतं. त्यांना समोर दिसत होते ते प्रल्हाद बसलेले आहेत, ते आपले पाय चुरता आहेत, नामस्मरणामध्ये दंग झालेले आहेत, हरवून गेलेले आहेत. एकीकडे सेवा अर्पण करता आहेत, सेवेचं अमृत प्राशन करता आहेत, दुसरीकडे नामस्मरणामध्ये दंग झालेले आहेत आणि नामस्मरणाचं सुखही ते मिळवत आहेत. असं दृश्य सखाजींना दिसलं. त्यामुळे त्यांचं मन घोटाळलं बरं का. त्यांना असं वाटलं की अरे, आपण झोपेत आहोत की आपण जागे आहोत? हे स्वप्न आहे की ते स्वप्न आहे? कुठलं स्वप्न होतं? ते होतं की हो होतं? काय होतं बरं? काही क्षणापूर्वी आपल्याला काय दिसलं होतं ते खरं आहे का आत्ता हे जे दिसतं आहे हे खरं आहे? असे ते विचारामध्ये एकदम थकून गेले बरं का. ग्लानी आली त्यांना. पुन्हा त्यांना किंचित अशी झोप लागली, गुंगी आली. मग त्या गुंगीमध्येच ते पुन्हा ते दृश्य आपल्या डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करायला लागले. कारण त्या दृश्याची जी गोडी होती ना, ती अवर्णनीय गोडी पुन्हा पुन्हा घ्यावी असं सखाजींना वाटणं हे साहजिक होतं आणि त्यामुळे ते आतुर बनले होते. ती गोडी पुन्हा आपल्याला मिळावी असंच त्यांना वाटत होतं. हे सगळं त्यांनी केलं, पण हे काही त्यांना मिळालं नाही बरं का. ही जी बुद्धीची कसरत आहे ती त्यांनी एवढ्या वेळेला करून पाहिली की त्याचं काही फलित प्राप्त झालं नाही. मृगजळाच्या मागे धावण्यासारखा हा प्रकार झाला. तिथे काय त्यांना जल थोडीच मिळणार आहे, पण ते जे काय होतं ते अगदी मधुर होतं हे मात्र निश्चित. ती जी मूर्ती त्यांना दिसली ती मूर्ती अगदी तेजपुंज होती, भव्य होती. त्या मूर्तीचे बाहू अगदी विशाल असे बाहू होते, भरलेले होते आणि वातावरणामध्ये काहीतरी गुंजन चाललेलं होतं. ते मंतरलेलं वातावरण जे होतं ते पुन्हा आपल्याला मिळावं अशी सखाजी शास्त्रींची इच्छा झाली, पण ते पुन्हा मिळणं केवळ आणि केवळ अशक्यच होतं बरं का. ते काही त्यांना मिळालं नाही. मात्र त्यांच्या मनामध्ये हा विचार येतच राहिला की ते दृश्य असंच मला दिसत राहावं आणि हा काळ इथेच थांबून जावा, हा काळ पुढे सरकूच नये, याच आनंद सागरामध्ये मी पोहत राहावं, मला हे दृश्य दिसत राहावं असं त्यांना वाटतं. पण या वाटून नुसता काही उपयोग नसतो. ते सावध झालेले होते आणि सावधतेने पुन्हा बघत होते तर पुन्हा प्रल्हादच त्यांची सेवा करताना दिसत होते. पुन्हा पुन्हा मनामध्ये तेच ते प्रश्न निर्माण होत होते. त्या प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांना मिळत नव्हती आणि ते स्वतःलाच ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहिले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ते भानावर आले आणि मग ते प्रल्हादांना म्हणाले की अरे प्रल्हादा, आता मध्यरात्र उलटून गेलेली मला दिसते आहे आणि अशी मध्यरात्र उलटली आहे हे तू मला सांगायचं तरी रे. अरे तुला झोपायला जा हे सांगायचं माझं राहून गेलं, मला निद्रा लागून गेली आणि तुझी झोप मात्र अपूर्ण राहिली. तू आता जा बरं झोपायला, जा बरं लवकर जा बरं का. आता हा त्या दिवशीचा प्रसंग घडला आणि हा प्रसंग त्यांच्या मनामध्ये अनेक दिवसपर्यंत घोळत राहिला. उलट सुलट ते विचार करत राहिले, विचारांच्या भेंडोळ्यामध्ये सापडत राहिले, पण ते भेंडोळ काही सुटलं नाही, गुंता काही सुटला नाही, उत्तर काही मिळालं नाही. आता काय करायचं? शेवटी विचार करता करता ते एका निष्कर्षावर येऊन पोचले आणि तो निष्कर्ष असा होता की अरे, ही जी घटना घडली ती घटना घडण्याचा दिवस होता प्रवचनाचा. आपण व्याकरणावरती जे प्रवचन करीत होतो त्या दिवशीची ही घटना आहे. त्या प्रवचनाचं चिंतन ज्या वेळेला हा प्रल्हाद करीत असेल त्या चिंतनामध्ये हा प्रकट झालेला आहे असं आता मला वाटायला लागलं. असे जेव्हा ते त्या मूळ मुद्द्यापर्यंत येऊन पोचले, हा संबंध जेव्हा त्यांनी जोडला तेव्हा त्यांचं मन किंचितस शांत झालं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो प्रल्हाद आहे, हा जो आपला शिष्य आहे, हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे बरं का.
आणि त्याचं हे जे सेवाव्रत आहे, ते सेवाव्रताचं जे गुह्य असं रहस्य आहे, ते रहस्य देखील आता माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यावेळेला याचं ध्यान लागतं. ध्यान लागलं की त्या ध्यानामध्ये हा मूळ रूपात प्रकट होतो, हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांच्या मनाची तळमळ किंचितशी थांबली. मग त्यांनी उरलेला जो व्याकरणाचा अभ्यास होता, तो अभ्यास आपल्या विद्यार्थ्यांकडून रीतसर ज्या पद्धतीने ते करून घेत असत त्या पद्धतीने तो करून घेतला, स्वाध्याय करून घेतला. आणि मग आपलं समाधान होईपर्यंत त्या विषयावरती त्यांनी चर्चा केल्या आणि मग त्यांनी व्याकरणाचा विषय थांबवला. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी अध्याय 5 भावदर्शन पहिले आपण थांबवित आहोत.